आता मेन त्या गोष्टीवरती येऊया, जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अशी वेबसाईट ज्यामुळे तुम्हाला रोजचे 3-4 कॉल येऊ शकतात आरामात. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी बनवतोय ज्यांना खरंच जॉब शोधायला खूप प्रॉब्लेम येतात आहे. म्हणजे बरेच असे लोक आहेत म्हणजे जे ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून, त्यानंतर पुणे मुंबईमध्ये येतात जॉबसाठी, आय टी जॉबसाठी स्पेशली. बट त्यांना अप्लाय कुठं करायचं कसं करायचं ते माहीत नाही. इथं पुण्यात येऊन राहणं गावाकडून ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे लवकरात लवकर जॉबमध्ये प्लेसमेंट व्हावी हा माझा हेतू आहे तुमच्यासाठी. कुठला पण जॉब असेल, मोठा छोटा कसा पण असेल, मोठं पॅकेज छोटं पॅकेज, बट ऍटलीस्ट प्लेसमेंट व्हावी म्हणजे सुरुवात हवी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय. आणि काय काय असे बरेच लोक आहेत ज्यांचं म्हणजे ज्यांना म्हणजे आधीचा एक्सपिरियन्स आहे बट तरी सुद्धा आता नवीन जॉब भेटत नाहीये. तर तशा लोकांसाठी, तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की एक असं प्लॅटफॉर्म ज्यामध्ये मी माझी प्रोफाईल बनवली होती, जिथून मला डेलीचे 4-5 कॉल तरी येत होते ऍटलीस्ट. तर तुमचं पण असं होऊ शकतं. त्याचबरोबर नोकरीवरती, लिंक्डइनवरती काय सेटिंग असतात ज्या आपण केल्या पाहिजे ज्यामुळे आपल्याला मॅक्सिमम कॉल येतील एचआरच्या, बाकी कोणाचे नाही. तर या गोष्टी सगळ्या आपण डिस्कस करूया. आणि व्हिडिओला मी सुरुवात करतो. माझा आवाज जर कमी येत असेल तर ऍडजस्ट करा, कारण आवाजाचा कसा आहे, माईकचा थोडा इश्यू आहे. बट एक गोष्ट मी सांगतो, या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलवरती काय भेटेल मी तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर आपला मोटो जो आहे तो हा असणार आहे की एखादा फ्रेशर किंवा ज्याला खरंच जॉब माहीत नाही कसा करायचा किंवा लागत नाहीये, त्यांच्यासाठी ते प्लॅटफॉर्म मिळवून देणं. इंटरव्ह्यू पासून ते पार रिझ्युमे कसा बनवायचा, सॅलरी निगोशिएट कशी करायची, या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती डिस्कस करतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आता मी डायरेक्टली चालू करतो व्हिडिओला. तर आता मी तुम्हाला माझी स्क्रीन दाखवतो, ठीक आहे. स्क्रीनवरती मी दोन प्लॅटफॉर्म ओपन केलेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर नोकरी, आता नोकरी आणि हे जे दुसरं प्लॅटफॉर्म आहे याचं नाव अपना आहे. अपना म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म आहे ना, ज्यावेळेस 2021ला 20ला मला वाटत नाही हे प्लॅटफॉर्म होतं, मी याला आत्ता आत्ता बघितलं, 1 वर्ष झालं. बट आता हे जे नोकरी प्लॅटफॉर्म आहे, नोकरी आणि अपना दोन्हीवरती मी एक प्रोफाईल बनवल्यात. तुम्हाला आता मी साधं सिंपल गणित सांगतो, ठीक आहे. लोक काय करतात म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण नोकरीवरती प्रोफाईल बनवली, लिंक्डइन वरती बनवली, दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. त्यानंतर अजून काय काय गोष्टी करायच्या असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा लिंक्डइन वरून मला एक दोनदा कॉल असेल, पण मला असं वाटत नाही की लिंक्डइन वरून मला जास्त कॉल आलेत मी प्रोफाईल बनवल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस मी अप्लाय करत होतो. पण मला मोस्टली जे कॉल आहेत ना ते नोकरीवरून आलेत आणि अपनावरून आलेत, ठीक आहे. आता त्यावेळेस मी काय करायचो, कसं करायचं मी तुम्हाला ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमची जी फील्ड असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोफाईल ज्यावेळेस बनवता त्यावेळेस रेझ्युमे वगैरे सगळं अपलोड करता. तर मी तुम्हाला एक टिप सांगतो. जर तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुमचा जो रिझ्युमे आहे ना, आता या ठिकाणी तुमचा प्रोफाईल मध्ये रिझ्युमे असतो ना, तर रिझ्युमेला काय करायचं, आता थोडंसं आपण पेन्सिल घेऊन मी तुम्हाला सांगतो जरा व्यवस्थित. आय थिंक ते सॉफ्टवेअर ओपन होत नाहीये, एकच मिनिट थांबा. ठीक आहे. मी तुम्हाला असंच सांगतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमचा प्रोफाईल बनवला असेल नोकरीवरती किंवा लिंक्डइनवरती, लिंक्डइनचं सोडून द्या, नोकरीचं मी डिस्कस करतो. नोकरीवरती जर तुम्ही तुमचं प्रोफाईल बनवलं असेल ना, तर एक गोष्ट काय करायची, तुमचा जो रिझ्युमे तुम्ही अपलोड केलाय ना, प्रत्येक 3 दिवसांनी काय करायचं, त्याला सारखं सारखं एडिट करत राहायचं. म्हणजे काय होतं, तुमचा जो रिझ्युमे आहे ना तो लेटेस्ट वाला दिसला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तर तुम्ही रिझ्युमे अपलोड केलाय जानेवारी महिन्याचा आणि आता महिना चालू आहे मेचा. तर ज्यावेळेस तुमचे एच आर जे असतात ना बाकीच्या कंपन्यांचे, तुमचे रिझ्युमे किंवा तुमचं प्रोफाईल चेक करतात ना, तर प्रोफाईल तुमचं जुनं नाही दिसलं पाहिजे जानेवारी महिन्याचं. जे आत्ताचं लेटेस्ट प्रोफाईल आहे ते फक्त काय करायचंय, रिझ्युमेवरती जर जानेवारी महिना असा जर रिझ्युमे तुमचा अपलोड केला असेल, त्या जागी फक्त फेब्रुवारी टाकायचं आणि परत रिझ्युमे अपलोड करायचा. रिझ्युमे तोच असू द्या, ठीक आहे. जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत जे नवीन नवीन आहे ते ऍड करायचंय. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही तुमचा रेझोमे अपलोड करताना फ्रेशर लोक, त्यावेळेस फक्त तुमचं स्किल हॉबी हे टाकू नका. मेन जे असतं ना, तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट तर करता, म्हणजे बीएससी केले असेल तुम्ही, बीएससी कम्प्युटर सायन्स केलं असेल, त्यानंतर आय टी किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग काही जरी तुम्ही केलं असेल ना, तुमच्या रिझ्युमेवरती प्रोजेक्ट मेन्शन पाहिजे. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय काय केलं, नुसतं असं नाही की मी हा प्रोजेक्ट केला, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम हा प्रोजेक्ट मी केला, बट त्याच्या आतमध्ये तुम्ही काय काय केलं हे. कारण कसं होतं, ज्यावेळेस तुमचा एच आर पहिला जो रिझ्युमे सिलेक्ट करायचा असतं ना, ते एच आर करतो, ठीक आहे. आता याच्यावर ज्यावेळेस तुमचा रिझ्युमे बघतो ना, त्यावेळेस त्याला ते पटलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादं जर पोस्टिंग असेल सॉफ्टवेअर डेव्हलपरची, आणि जर याच्यावर तुमचा रिझ्युमे बघत असेल, बघताना त्याला जर त्या सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या ज्या स्किल पाहिजे त्या तुमच्या फ्रेशरच्या ह्याच्यात जर भेटल्या, तर त्याचं काम का सोपं होतं माहितीये का. त्याला दिलेलं असतं की 8 लाख रुपयाचं पॅकेज आहे, याच्यामध्ये आम्हाला एक सॉफ्टवेअर डेव्हलपर दे, याच्याला सांगितलं जातं. याच्यावर काय करतो, सगळीकडे शोधतो.
त्याला जर आता दिसलं की सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी ज्या स्किल पाहिजेत 8 लाख पॅकेज त्या एखाद्या फ्रेशरमध्ये पण मला भेटतात आहे आणि फ्रेशर तर मला 4 लाख पॅकेजमध्येच येतोय, तर त्यावेळेस याच्या ट्राय करतात किंवा ते पूर्ण मॅनेजमेंट ट्राय करतं की जो फ्रेशर आहे त्याला आपण हायर करू, ज्यामुळे आपलं 8 लाखाचं पॅकेज 4 लाखावर येत आहे. आणि फ्रेशरसाठी पण काय भारी आहे की जे 2 लाखाच्या पॅकेजवरती साधं काम करणार होते त्यांना आता 4 लाखाचं पॅकेज भेटलं. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल समजलं की जो कोणी तुम्ही प्रोजेक्ट केला असेल ग्रॅज्युएशनला तो टाकायचा, म्हणजे टाकायचा काही होऊ द्या आणि एका लाईनीत नाही टाकायचा. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय बनवलं, कुठलं वापरलं, जावा, एसक्यूएल, पीएचपी, कोणते कोडिंग लँग्वेज वापरले, की फॉर एक्झाम्पल दुसरं जरी प्रोजेक्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही काय यूज केलं, तुमचा पार्ट काय, तुम्ही काय इनपुट दिले, तुम्ही काय नवीन केलं, हे सगळं त्यामध्ये आलं पाहिजे आणि ते रिझ्युमे मध्ये आलं तर इंटरव्ह्यू मध्ये बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. आता एक मेन गोष्ट जी बरेच लोक करत नाहीत, काय करायचं, जेवढे जॉब आहे तेवढे अप्लाय करून टाका. फॉर एक्झाम्पल जरी तुमचा सॉफ्टवेअर डेव्हलपर मध्ये असेल, तुमचं होतच नसेल, तुम्हाला म्हणजे पॅकेज भेटत नसेल, काही असेल, तरी पण तुम्ही बाकीचे जॉब अप्लाय करू शकता जे तुमच्या सेम फील्डमध्ये असतील. ठीक आहे. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपरचे जर तुमची पोस्टिंग असेल तर त्या रिलेटेड जेवढे जॉब आहेत तेवढे सगळे अप्लाय करा. काही सांगता येत नाही, कुठं पण तुमचं जुळू शकतं. कारण कसं आहे माहिती आहे का, एखादी जर स्किल असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे त्यांच्यासाठी जे स्किल लागतं, बेसिक टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे आहे, बट बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ते कंपनीच्या आत जाऊन शिकायला लागतात. म्हणजे असं कोणच नाही की म्हणजे जर कस्टमर केअरचा एखादा रोल असेल, म्हणजे जर इनबाउंड आणि आउटबाउंड कॉलिंग करायची असेल किंवा मेलिंग करायची असेल, तर आपल्याला माहिती आहे मेल कसा करतात, बट ऍक्च्युअल मध्ये काय मेल करायचं हे आपल्याला माहित नसतं. ते कंपनीच्या आत गेल्यानंतर ते जे ट्रेनिंग देतात आपल्याला तेच करावं लागतं. त्यामुळे एवढं घाबरून जाऊ नका की थोडासा रोल जर डिफरंट असेल तर मी नाही बाबा अप्लाय करणार, मला हाच रोल पाहिजे. तसं जर असेल तर मग तुम्ही घरी बसाल, तर तसं करू नका. थोडा रोल जरी डिफरंट असेल ना तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे नोकरीचं प्रोफाईल आहे. नोकरीच्या प्रोफाईलवरती तर तुम्ही बरेच सारे इंस्टाग्राम रील बघितले असेल की इथं जायचं, मग 24 तासाचे जॉब आहे, तिथे एडिट करून 12 तास करायचं, मग काही होत नाही, काही फरक पडत नाही. मेन काम आहे अप्लाय करणं. जेवढे तुम्हाला रोज दिसेल ना, रोज 2 तास जरी तुम्ही बसला ना, फक्त अप्लाय करायचं, काय नाही करायचं, फक्त अप्लाय करायचं. तुम्हाला नोकरीवरून, लिंक्डइनचं मी सांगत नाहीये, फक्त नोकरीवरून तुम्हाला 4-5 कॉल तरी येतील. ठीक आहे. आता म्हणत नाही दिवसाचे 4-5 कॉल येतील, तुम्हाला एका आठवड्यात 4-5 कॉल येतील, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक राऊंड, एचआरचा पहिला राऊंड होतो टेल मी अबाउट युअर सेल्फ, तो तुम्ही देऊ शकता. तुम्हाला अर्जंटच जॉबची गरज असेल ना तर नोकरीवरती पहिल्या आठवड्यात तुमचं होऊन जाईल आरामात. म्हणजे काही जास्त हे नाहीये. फक्त कसं आहे, पॅकेजमध्ये थोडंफार मॅनिप्युलेशन होऊ शकतं, जो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचं. आता मेन त्या गोष्टीवरती येऊया. जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे अशी वेबसाईट ज्यामुळे तुम्हाला रोजचे 3-4 कॉल येऊ शकतात आरामात. ती म्हणजे आपला. आता मी 4-5 पण बोललो असतो कॉल, बट 3-4च बोलतो. तुम्ही मला 4-5, मला खरंच आलेले आहेत 5 कॉल, त्यामुळे मी सांगत होतो. ठीक आहे. आता ही जी वेबसाईट आहे ना, याच्यामध्ये काय होतं, आता जे लिंक्डइन, नोकरी आणि त्याच्या खाली आपला, लिंक्डइन आणि नोकरी हे जे आहेत ना, स्पेशली जे आयटी वाले लोक आहेत ना, सॉफ्टवेअर डेव्हलपर वगैरे, हे जे आयटी वाले, कस्टमर केअर वाले पण असतात तिथं, बॅक ऑफिस वाले, बट आयटी वाल्या लोकांसाठी हा जास्त, म्हणजे हे दोन प्लॅटफॉर्म खूप वरती आहेत. पण लिंक्डइनचं मला खरंच काही घेणं देणं नाही, पण नोकरी आहे ना त्याच्यावरती पण जास्त आहेत. बट हे जे आपल्या नावाचं पोर्टल आहे ना, याच्यामध्ये आहेत ना व्हाईट कॉलर आणि ब्ल्यू कॉलर दोघांसाठी जॉब आहेत. आता ब्ल्यू कॉलर म्हणजे काय मी तुम्हाला ते सांगतो. व्हाईट कॉलर म्हणजे जे ऑफिसमध्ये बसून काम करतात एसी मध्ये, ठीक आहे, ते झाले व्हाईट कॉलर. ब्ल्यू कॉलर म्हणजे जे ग्राउंड लेवलला काम करतात, वेअर हाऊसेस मध्ये किंवा बाहेर कुठं असेल, त्याला म्हणतात ब्ल्यू कॉलर. आता आपल्या पोर्टलवरती ब्ल्यू कॉलर, व्हाईट कॉलर दोन्हीसाठी जॉब आहेत. नोकरी लिंक्डइन वरती पण आहेत, बट आपल्यावरती खूप मॅक्सिमम ऑडियन्स तिथं आहे. आणि आपल्यावरती कसं आहे, जे स्मॉल एल एल पी आहेत, म्हणजे एल एल पी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नसेल माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि प्रायव्हेट लिमिटेड, ह्या दोन्ही कंपन्या, दोन्ही ऑर्गनायझेशनचे तुम्हाला इथं कॉल येतात. म्हणजे एखादी छोटी कंपनी जरी असेल, ज्यांना एखादा छोटा अकाउंटंट पाहिजे असेल किंवा एखादा रिसेप्शनिस्ट पाहिजे असेल, तरी सुद्धा आपल्या पोर्टलवरून तुम्हाला कॉल येतील, जे की नोकरी लिंक्डइन वरून एवढं शक्य नाहीये. त्यामुळे छोट्यातली छोटी कंपनी तुम्हाला इथं भेटू शकते. त्यामुळे तुम्हाला काय, सिम्पली इथे प्रोफाईल बनवायचं. हे काय, आता बघा या ठिकाणी मी एक प्रोफाईल बनवून ठेवलं इथं. आता त्यानंतर आता डेट पोस्टेड तुम्हाला इथं दिसतंय. तुम्ही जर लिंक्डइन वरती ज्यावेळेस जाता, लिंक्डइन वरती पण तुम्हाला हे सेम ऑप्शन बघायला भेटते. आता बघा, डेट पोस्टेड म्हणजे कुठले जॉब तुम्हाला पाहिजेत, लास्ट 24 तासाचे जर इथं सिलेक्ट केलं तर लास्ट 24 तासामध्ये जे काही जॉब पोस्टिंग झाल्यात माझ्या फील्ड रिलेटेड, ते मला इथं दिसतात. आता काय करायचंय बघा, इथं तुम्हाला दिलं असेल 13,000, 17,000, 20,000, 30,000 सॅलरी जी काय दिली असेल, तुम्हाला असं वाटत असेल की नको 17,000 नको, 20,000 नको, पण घरी बसण्यापेक्षा ही सॅलरी कधी पण बेटर आहे. तर एकच मिनिट. तर सिम्पली तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे जेवढे जेवढे तुम्हाला लिस्ट दिसते इथं टेलिकॉलर, आता मी टेलिकॉलरची प्रोफाईल बनवली तर मला सगळे टेलिकॉलरचे या ठिकाणी जॉब दिसतात आहे. एवढे सगळे जॉब ऑलरेडी आहेत. आता हे जर तुम्ही अप्लाय केले ना आपल्यावरती,
तुम्हाला आरामात रोजचे 3-4 कॉल आरामात, म्हणजे मी खोटं सांगत नाही, तुम्ही हे करून बघा. तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, तुम्हाला एचआरचा नंबर भेटतो, तुम्ही स्वतः एचआरला कॉल करू शकता याच्यावरून. हे सगळं होतं. फक्त तुम्हाला काय करायचं, अप्लाय करायचं इथं जाऊन. ठीक आहे. आता तुम्ही इथं बरेच सारे ऑप्शन आहेत तुम्हाला. आता तुम्ही जर बघितलं वर्क फ्रॉम होम वगैरे जर तुम्ही अपेक्षा करत असाल ना, स्टार्टिंगला आल्या आल्या वर्क फ्रॉम होम, तर ते तुम्हाला काय होणार नाही. बट जे काय असेल तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस असेल किंवा फील्ड वर्क असेल, जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल की आता मला जॉब पाहिजे, तर तुम्ही हे ठिकाणी अप्लाय करू शकता. वर्क टाईप आहे तुम्हाला, वर्क शिफ्ट आहे, डे शिफ्ट, नाईट शिफ्ट, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे रिलेव्हंट आहे ना, तो जॉब तुम्ही इथं सर्च करू शकता. आणि मला हेच सांगायचं होतं की जर तुम्ही नोकरीवरती जर डिपेंडेंट असाल आणि एवढे वर्ष घरी बसून असाल की नोकरीवरून कॉलच येत नाही कंपनीच्या आत, तर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये गेला असाल. कम्फर्ट झोनमधून जरा बाहेर या. म्हणजे 10,000 रुपये तुम्ही महिन्याला कुठून तरी ऍडजस्ट करणार आणि तुमचं कर्ज भरणार. त्यापेक्षा एखादा जॉब लागला 20-30 हजार रुपयाचा, तुमचं ते पण भागलं, बाकीचं पण भागलं, तर असं काम करा. पण हे काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जी म्हणजे व्हॅल्यू आहे ना, ती कमी नाही होऊन द्यायची. फॉर एक्झाम्पल, जर एखादा जॉब 20,000चा असेल, तिथे गेल्या गेल्या मला मला 25 एक्सपेक्टेड आहे किंवा 20 एक्सपेक्टेड आहे तेवढे 20 असेल आणि तुम्ही 10,000 घेत असाल ना, तर नाही, तसला जॉब अजिबात करायचा नाही. व्हॅल्यू जी आहे ना आपली, ती कमी नाही होऊन द्यायची. जेवढं एक्सपेक्टेशन ठेवायचं तेवढंच जायचं. इंटरव्ह्यू एकदम खटाखट द्यायचा आणि त्यानंतर प्लेसमेंट होऊन जाते. आणि हे जे 2 प्लॅटफॉर्म सांगितले, हे 2 नक्की यूज करा. बाकीच्या प्लॅटफॉर्मचं मला माहित नाही. अजून बरेच सारे प्लॅटफॉर्म आहेत, बट हे 2 मला जेन्युइन वाटतात. आणि बाकीच्या प्लॅटफॉर्ममध्ये कधी कचरा लई आहे, म्हणजे बाकीचेच कॉल येतात. आपल्यापेक्षा पण खालचे काही प्लॅटफॉर्म आहेत, नावं घेत नाही मी. तर त्या प्लॅटफॉर्मवरती पण तुम्ही जाऊन करू शकता. बट तिथं खूप सारे अनवॉन्टेड कॉल, तुमचा डेटा लीक होऊ शकतो, तुम्हाला दुसरे पण कॉल येतील. त्यापेक्षा हे प्लॅटफॉर्म एकदम भारी. यामध्ये कुठलंच पेड प्रमोशन नाहीये, बट जे मला असं वाटलं की ज्याच्यामुळे माझं काम झालं, त्याच्यामुळे तुमचं पण काम होऊ शकतं. तर या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आणि हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत ते नक्की यूज करा. फक्त जेवढे जास्त जॉब होतील, जेवढे जास्त होतील, सगळे जॉब अप्लाय करून टाका. याच्या राऊंड तरी द्या, ऍटलीस्ट तुमचा कॉन्फिडन्स तरी वाढेल. इंग्लिश कसं बोलायचं, कसं वागायचं, याच्यावर कशी इंग्लिश बोलते, नाहीतर याच्यावर इंग्लिशमध्ये बोलते आणि मी मराठीत बोलतोय आणि हिंदीत बोलतोय, तर तसं चालणार नाही. त्यामुळे या गोष्टी करा, ज्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच वापर होईल. ठीक आहे. तर भेटूया आपण डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.